हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। या निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही। ठाकरेंपासून लांब असणारा अल्पसंख्याक समाज यंदा ठाकरेंसोबत। अजित पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा। विरोधकांच्या संविधान बदलाच्या आरोपाचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसला। मोदींनी नाकारलं तरीही आरोप खोलवर रुजला होता। भुजबळांचं वक्तव्य। इंडिया आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत। 1 जूनला नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक। खरगे, पवार, ठाकरेंसह इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार। अग्रवालसाठी कुणी फोन केला हे लोकांना माहिती आहे। मुक्कामधील आरोपीला सोडवलं असं उघडपणे सांगणाऱ्या व्यक्तीसाठी अग्रवाल ही किरकोळ बाब। जितेंद्र आव्हाड यांची अजित पवारांवर टीका। पुण्याच्या आयुक्तांना अजित पवारांनी फोन केला होता का? पुणे पोलीस आयुक्तांनी खुलासा करावा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं वक्तव्य। पालकमंत्री या नात्यानं पोलीस आयुक्तांनाच फोन केला जातो। राजकीय दबावाला बळी न पडण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या। अजित पवारांची प्रतिक्रिया। महायुतीचे नेते विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवतील। भाजपला सर्वाधिक जागा मिळतील। दोन्ही मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरेसह 3 जणांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी। पुणे अपघातातील आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी श्रीहरी हळनोर याला 3 लाखाची लाच दिलेली 3 लाख रुपयांची रक्कमही जप्त। पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई। पुणे अपघात प्रकरणातील वैद्यकीय तपासणीमधील गैरप्रकाराची चौकशी होणार। गैरप्रकाराच्या चौकशीसाठी तिघांची समिती। जे रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळे समितीच्या अध्यक्ष। मी शांत बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करणार। डॉक्टर अजय तावरे यांचा पोलीस तपासामध्ये इशारा। अजून काही नावं समोर येण्याची शक्यता। जामिनासाठी बाल न्याय मंडळाच्या सदस्यांवर दबाव होता का? अल्पवयीन आरोपीला निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या खासगी सदस्यांची चौकशी होणार। कर्नाटकमधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा 31 मे रोजी सरेंडर करणार। व्हिडिओ जारी करत प्रज्वल रेवण्णाची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आपत्ती व्यवस्थापन विभागाची आढावा बैठक घेणार। मान्सूनपूर्व तयारी, पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांबाबत आढावा घेतला जाणार। राज्यामध्ये जूनपासून कोसळधारा। मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती कायम। जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज। नवी मुंबईमध्ये आज 14 तास पाणीपुरवठा बंद राहणार। भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणी बंद। उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा। राज्यामध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये 299 गैरप्रकारांची नोंद। कॉपी केल्याप्रकरणी 145 विद्यार्थ्यांवर कारवाई। नवी दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो विमानामध्ये बॉम्ब असल्याचा कॉल। प्रवाशांना बाहेर काढत सुरक्षा यंत्रणांकडून विमानाची कसून तपासणी। तपासामध्ये काहीही आढळून आलं नाही। रेमल चक्रीवादळाचा पश्चिम बंगालला फटका। 15,000 घरांचं नुकसान। 2,07,000 नागरिकांचं स्थलांतर। अनेक भागातील झाडं कोसळून विद्युत खांबही पडले। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।